चांगलेच आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटील यांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचं बघायला मिळत आहे। जयंत पाटील यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाहीये। जयंत पाटील थेट सभागृहामध्ये निघून गेले असल्याचं बघायला मिळालेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर महायुतीच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं, मात्र जयंत पाटील यांनी या आंदोलनाकडे कुठलंच लक्ष दिलेलं नाहीये। या आंदोलनाचा भागही ते बनलेले नाहीयेत आणि त्यांनी थेट या ठिकाणानं ते सभागृहात निघून जाणं पसंत केलेलं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर देत आहे। सूरज, आपण बघतोय जयंत पाटील यांनी आंदोलनाला कुठलाच प्रतिसाद दिला नाही, नेमकं काय असं घडलंय? नक्कीच सेजल, आज पायऱ्यांवरती विरोधक आंदोलन करत होते, शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन विरोधक आंदोलन करत होते, मात्र त्यांनी आंदोलनात ते सहभागी होण्याऐवजी त्यांनी थेट आंदोलनाकडे पाठ दाखवलेले आहे आणि थेट ते सभागृहात गेले होते। गेले 2 दिवस जयंत पाटील हे विधान भवनात गैरहजर होते। त्यांच्याबद्दल अनेक बातम्या ज्या होत्या त्या माध्यमांवरती आल्या होत्या। कुठेतरी जयंत पाटील हे महायुतीमध्ये सामील होणार आहेत अशी जे सूचक वक्तव्य किंवा सूचक स्टेटमेंट हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केलं होतं। अमोल मिटकरी हे देखील म्हणाले होते की जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद हे राखीव ठेवलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील हे महायुतीचा भाग होऊ शकतात। आणि आज विरोधकांचं एवढं मोठं आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन, मात्र जयंत पाटील तेवढ्याच दाखल झाले, मात्र त्यांनी आंदोलनात ते सहभागी झाले नाहीत आणि थेट सभागृहात गेले। कुठेतरी जयंत पाटलांनी त्या आंदोलनाला पाठ फिरवलेले आहे, म्हणून आज चर्चांना आता उधाण आलेलं आहे। निश्चितच आता आगामी काळामध्ये जयंत पाटील महायुतीचा भाग होतात का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय विविध मागण्यांसाठी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खरं तर विरोधकांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं होतं, मात्र जयंत पाटील जे की महाविकास आघाडीचे अतिशय महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आंदोलनाला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाहीये। मात्र गेल्या काही दिवसांआधी आपण बघितलेलं होतं, एक जागा एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी असणार असं अमोल मिटकरी म्हणाले होते आणि महायुतीचा भाग लवकरच जयंत पाटील होतील अशी चर्चा रंगलेली होती। त्यामुळे आज जयंत पाटील यांनी महायुतीचा कुठलाच विरोध केलेला नाहीये, त्यामुळे खरंच जयंत पाटील महायुतीचा भाग होणार आहे का अशी शक्यता निर्माण झालेली आहे। तर मंत्रिमंडळामध्ये एक जागा रिकामी आहे, जयंत पाटील लवकरच आमच्याकडे येतील, योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं सूचक विधान अमोल मिटकरींनी केलं होतं। नेमकं काय विधान अमोल मिटकरींचं होतं बघूया। नक्की येतील, कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, योग्य वेळ झालेली आहे। आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार। त्यामुळे एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे, योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्याकरता एक जागा राखीव। यावेळेस अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि अमोल मिटकरी यांनी थेट योग्य वेळी जयंत पाटील योग्य निर्णय घेतील असं विधान केलेलं आहे। याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, विधान भवनामध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र बघायला मिळालेलं होतं। योग्य वेळी योग्य निर्णय असं विधान जयंत पाटलांनी केलेलं होतं आणि यावर अजितदादा आणि जयंत पाटील यांची मात्र जुगलबंदी बघायला मिळालेली होती। त्यामुळे आता आज जी काही घटना घडलेली आहे त्यानंतर अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहे। एकीकडे आपण बघितलं, विरोधकांनी अतिशय तीव्र अतिशय आक्रमक आंदोलन केलं, मात्र जयंत पाटलांनी याला प्रतिसाद दिलेला नाही। तर आपण बघू शकतो यावेळेस विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं हे आंदोलन सुरू होतं। जोरदार घोषणाबाजी महायुतीच्या विरोधात यावेळेस करण्यात आली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं। सोयाबीन असेल, कापूस असेल, याच्या हमीभावासाठी